सीतेचं स्वयंवर झालं नाही, हनुमानाने गदा घेतली नाही, शबरीने उष्टी बोरं रामाला दिली नाहीत आणि अहिल्या शिळा झाली नाही. आतापर्यंत ह्या ज्या कथा आल्या, ह्या रामायणानंतर खूप काळाने आलेल्या रामायणाच्या रिटेलिंग्समधनं आपल्यापर्यंत पोचल्या. एकट्या रामायणाचीच जगभर 300 पेक्षा जास्त व्हर्जन्स उपलब्ध आहेत आणि प्रत्येक व्हर्जनमध्ये त्या त्या देशाचे, त्या त्या काळाचे, त्या वेळच्या समाजव्यवस्थेचे परिणाम दिसून येतात. अगदी 6व्या शतकापासून 19व्या शतकापर्यंत वेगवेगळ्या जागी, वेगवेगळ्या काळी रामायणाचे रिटेलिंग लिहिलं गेलं. ते फक्त आणि फक्त रामाच्या आणि वाल्मिकी रामायणाच्या प्रेमाखातीरच. अगदी परकीय आक्रमणांच्या काळामध्ये जेव्हा मूळ हस्तलिखित प्रती सहज उपलब्ध नव्हत्या, तेव्हा याच रिटेलिंग्सनी आपला इतिहास पुढच्या पिढीपर्यंत असाच नेत ठेवला. मग ते आनंद रामायण असो, अद्भुत रामायण असो, रामचरितमानस असो किंवा हिकायत सेरी रामा, मपिला रामायणासारखी इस्लामिक रामायण असो. आणि त्याच कारणामुळे आज फक्त भारतातच आपल्याला रामायणाचे भरपूर व्हर्जन्स वाचायला मिळतात. मूळ प्रत उपलब्ध नसतानाही परकीय आक्रमणाच्या काळात फक्त पुढच्या पिढीला त्यांच्या मुळाशी जोडून ठेवण्यासाठी ज्या सर्वांनी रामायणाचं रिटेलिंग केलं, त्या सर्वांना माझ्याकडून शतशः धन्यवाद आणि नमस्कार. या सगळ्या रामायणांच्या लिखित प्रती आपल्याला ऑनलाईन उपलब्ध असतानाही पिक्चरमधून जे रामायण दिसतं त्याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा मूळ वाल्मिकी रामायण आपण वाचूयात आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत नेऊयात एनरूटर सोबत.